हाय हॅलो नमस्कार. तर संडे स्पेशल व्लॉग सुरू करत आहे मी. तर मस्त असं कट बनवला होता मी आणि वडे बनवायचे होते, पण यांना सर्दी खोकला झाला होता म्हणून ते वडे कॅन्सल करून मी पोहे बनवले. हे म्हटले जाऊ दे पोहे कर, मग पोहे कट पण छान लागतो. आणि असंच काहीतरी दर संडेला मुलांचं ऑफर असते की बाबा मम्मा हे बनव ते बनव, तर म्हटलं चल कट आणि पोहे बनवते. तर छान असं तर्रीदार कट बनवलेला होता. जेव्हा केव्हा मी कट बनवत असते किंवा आमटी बनवत असते तर तेव्हा ना नक्की गरम पाणी टाका तुम्ही, त्याच्यामुळं लास्टपर्यंत तरी राहते. आणि मस्त असं कट बनवलं होता. तर मस्त असं ताट बनवून दिलं आणि मी पूर्ण श्रावण पकडलेला आहे, त्याच्यामुळं मी काय आता सकाळी नाश्ता करणार नव्हते, त्याच्यामुळं मग माझे बाकीचे कामे आटपणार होते. हे आणि आरोहीने मस्त असा नाश्ता केला आणि बघते तर काय बाहेर थोडासा पाऊस यायला लागला होता. आणि पाऊस आता श्रावण महिना असल्यामुळं कधी ऊन पडतं कधी पाऊस पडतो. तर मस्त असा व्ह्यू एन्जॉय करत करत मग मी पण एक चहा घेतला. त्याच्यानंतर मग संडे स्पेशल आता एक हेअर ऑइल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूप सारे हेअर ऑइल याच्या अगोदर केलेले आहेत. बघा ना मस्त असं पाऊस येतोय आणि आडोशाला म्हणजे समोरच झाड आहे गॅलरीच्या, तिथं कबूतर आणि बसले होते तिथं. तर आवरायचं म्हणणं असं होतं की ते नवरा बायको भांडलेत आणि ते तसं बसलेत. तसं जोक्सचा पार्ट. आणि एक मी एक फ्रेम बनवली होती उन्हाळ्याच्या सुट्ट्या जेव्हा लागल्या होते तेव्हा. मी भरपूर सारे शो पीसेस ते घरामध्ये बनवले आहेत, ते की मी स्वतः बनवलेलं आहेत. आणि खरंच स्वतः एखादी आपण जर वस्तू बनवलेली असते ना त्याचं कौतुक आणि आपुलकी वेगळंच असते. आणि हो, हे सगळे जे मी शोपीस वगैरे बनवले आहेत ना ते टाकाऊपासून टिकाऊ बनवलेले आहेत. आणि बाहेर पाऊस पडत आहे आणि आरोहीचं म्हणणं आहे मस्त असं वातावरण आहे, मी इथंच खेळणार म्हणून आता ते गॅलरीमध्ये तिचं संसार छोटासा संसार मांडत आहे. म्हणजे काय तर भातुकलीचा खेळ खेळत आहे ते. तर त्याला हे मी हेअर ऑइल अप्लाय केलेलं आहे. तर हे सोपी आयडिया आहे बनवायचं कसं थोडक्यात सांगते. जे तेल आहे ते घ्यायचं आहे, ते गरम करायचं नाही काय नाही. त्याच्यामुळे मेथीचे दाणे जास्वंदीचं फूल असेल तर ते टाकायचं आहे. व्हिटॅमिनची कॅप्सूल टाकलेली आहे मी, कापूर टाकलेला आहे थोडासा. आणि ॲलोवेरा फ्रेश ॲलोवेरा अशी कट केली ती टाकली. गरम पाणी केलं त्याच्यामध्ये ही वाटी ठेवली. आता हे मी हाय फ्लेमवर केलेलं नाही किंवा डिरेक्टली गॅसवर केलेलं नाही. 3-4 पद्धतीने तेल करतात, पण झटपट होणारी सोपी पद्धत आहे. आणि मस्त असं तेल त्याच्या केसांवर अप्लाय केलं. जर संडेला मी तिला ते करते, मसाज करते, हेड मसाज करते. ॲक्युप्रेशर पॉईंट जे असतात आपले ते डोक्याचे कानामागचे ते मी तिचे दाबते, कारण की दररोज मला हे करणं होत नाही. ॲटलिस्ट आठवड्यातून एकदा तरी करते मी. तर आता मी तिचं मसाज करते. मला आठवलं मी जेव्हा शाळेमध्ये होते तेव्हा माझी चुलती, माझी मम्मी, माझी आजी माझं असंच करायच्या मशाज वगैरे, म्हणून मी तिचं करते. त्याच्यामुळे तिच्याला एवढी हेअर ग्रोथ आहे असं मला तरी वाटतं. आणि बघा ना मी तिचं करते पण कधी कधी माझं मला करायचं लक्षात राहत नाही, तर मी आता सुद्धा स्वतःचं पण मी करत असते. सो तुम्हाला जर तेल करायचं असलं तर तुम्ही इझिली करू शकता. आता मी श्रावण महिना आहे, अभिषेक करतात, आता बरेचशा पूजा येत आहे, गौरी गणपती एक आहे आणि आपल्याला पंचामृत करायचं असताना सो त्याची सोपी पद्धत मी तुमच्यावर शेअर करत आहे. स्टेप बाय स्टेप कसं पंचामृत केलं जातं आणि असंच करायला पाहिजे. म्हणजेच काय तर 1 पट 2 पट 4 पट 8 पट 16 पट म्हणजे दुप्पट तिप्पट चौपट प्रमाण आपल्याला घ्यायचं असतं कोणत्याही गोष्टीचं. सो सगळ्यात अगोदर या ठिकाणी ना 1 चमचा शुद्ध गाईचं तूप या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. 4 चमचे 2 चमचा मध घ्यायचे आहे. दोन्हीपैकी घेऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतर 2 चमचा मध चमचे या ठिकाणी दही घ्यायचं आहे आपल्याला. 16 चमचे गाईचं दूध घ्यायचं आहे आणि आपलं पंचामृत तयार होत आहे. मस्त असं मी शिवलिंगावर अर्पण करत आहे. आणि तुम्ही कोणत्याही पूजाला वगैरे पुन्हा पंचामृत प्रसाद म्हणून सुद्धा हे अशा पद्धतीने जर केलं तर त्याची चवसुद्धा छान लागते. आणि ही विधिवत केलेली पंचामृताची विधी आहे. आय होप तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
हे जे आर्ट बनवलं आहे ते बंद पडलेली कढळ्या आहे ना त्याच्यापासून बनलेलं आहे. त्याचा जो बेस आहे त्याचं जे कार्ड मी पेंट केला. त्याच्यानंतर क्लेनी एक मस्त असे पिंड काढली, कमळ काढलं, ओम काढलं, त्याला मस्त असं पेंट केला फिनिशिंगसाठी. त्याच्यानंतर आरसे वगैरे लावले. असंच काहीतरी करून मस्त असं घर सजवायला मला आवडतं. तुम्हाला आवडतं काही कमेंट करून सांगायला विसरू नका. बाय बाय.